नमस्कार. मी किशोर जाधव आपल्या श्री अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती सर्वांचं स्वागत करतो. आजचा जो विषय आहे तो आपला कर्जमाफी 2026. आता बघा, कालपासून तुम्ही बरेच सारे व्हिडिओ बघितले असतील की कर्जमाफीबद्दल हे झालेलं आहे ते झालेलं आहे. आजचा जो माझा व्हिडिओ असणार तो हार्डली 4 ते 5 मिनिटाचा असणार आहे आणि त्यामध्ये एकदम सविस्तर माहिती दिलेली आहे कर्जमाफीबद्दल की कोण पात्र आहे कोण अपात्र आहे, कोणाला याचा फायदा घेऊ शकतो आणि कधीपासून याचा फायदा आहे, कसं आहे काय. हा व्हिडिओ मी तुम्हाला रिक्वेस्ट करेल की शेवटपर्यंत बघा. हार्डली 5 मिनिटाचा आहे. ओके, सो वेळ न घालवता आपण आपला व्हिडिओ सुरू करू, माहिती सुरू करू. ओके, बघा आता बघा, पुण्यश्लोक ही जी आपली कर्जमाफी योजना आहे, या योजनेचं नाव काय आहे की पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना 2026 आहे. एकदम कळ ह्या योजनेचं नाव आहे की बरोबर आहे. आता बघा, जर बाबा की याचा उद्देश काय आहे, काय इंटेन्शन आहे, काय म्हणून काय सुरू केलेलं आहे, की याचा फायदा शेतकऱ्याला काय म्हणून झाला पाहिजे. याचा बघा उद्देश काय, शेतकऱ्यावर कर्जाचा बोजा कमी करणे, शेतकऱ्याचा जो कर्जाचा बोजा आहे तो कमी करण्यात यावा म्हणून ही कर्जमाफी करण्यात येत आहे. पुढे काय, थक बाकीदार शेतकऱ्यांना कर्जमुक्ती देणे. म्हणजे असे काही शेतकरी असतात की बाबा कर्ज घेतात पण त्यांना तेवढं इन्कम राहत नाही किंवा त्यांच्याकडं ते कर्ज रिपे करू शकत नाही, म्हणून त्यांना स्वतः एक मोबदला म्हणून आपण म्हणू शकतोय. पुढे काय, नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन देणे. जे शेतकरी काय करतात, नेहमी कर्ज घेतात आणि भरतात त्यांना सुद्धा काय प्रोत्साहन देणे. पुढे काय, शेतकरी पुन्हा वारंवार कर्जबाजारी होऊ नये यासाठी दीर्घकालीन उपाय करणे. ओके, ही याची इंटेन्शन आहे. मग ह्या योजनेचं नाव काय, पुण्यश्लोक अहिल्याबाई देवी होळकर. ओके, आता बघा पुढे काय की सर कर्जमुक्ती कोणाला मिळणार आहे. लक्षात ठेवा, कर्जमुक्ती याचा फायदा सगळ्यात मोठा पॉईंट काय सर, कोणाला मिळणार आहे. पुढे बघा, 1 एप्रिल 2019 बघा, 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 म्हणजे ज्या माणसांनी 1 एप्रिल 2019 नंतर, म्हणजे आपण म्हणतो 2 एप्रिलच्या नंतर चालतं, 3 एप्रिल नंतर चालतं आणि ते कुठपर्यंत 31 मार्च 2000. जर तुम्ही पकडलं समजा तर 20, 21, 22, 23, 24, 25 6 वर्षाचे. मग तुम्ही जर समजा आता माझं मी तर लोन घेतलेलं आहे की माझं 31 मार्च 2019 आहे, मग याला फायदा आहे का, नाही आहे. आता बघा क्लिअरली सांगतो, ज्याने कर्ज कधी घेतलेलं आहे 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 दरम्यान घेतलेल्या अल्पमुदत पीक कर्ज, काय अल्पमुदत पीक कर्ज, एवढा पॉईंट तुम्हाला क्लिअर झाला असेल की काय की आपला आहे 1 एप्रिल 2019 ते 31 मार्च 2025 या दरम्यान घेतल्यासाठी आहे. पुढे काय, 30 सप्टेंबर 2000 बघा, 30 सप्टेंबर 2025. आता बघा थकबाकी कुठपर्यंत होती, 30 सप्टेंबर 2025 पर्यंत थकीत असलेले कर्ज जे 31 मार्च 2026 पर्यंत फेडलेले नाहीये. आता त्याने काय होते सुद्धा आपण म्हणतो की बाबा यांनी घेतलेलं आहे की 30 सप्टेंबर, अजून काय होतंय 30 सप्टेंबर त्यांनी एक्सटेंड केलेलं आहे हे कर्ज. 30 सप्टेंबर 2000 पर्यंत थकीत असलेले कर्ज ते 31 मार्च 2026 पर्यंत फेडलेले नाहीये, यांना सुद्धा आहे. एक किंवा बघा बँका काय, एक किंवा अनेक बँकांचे सर्व कर्ज एकत्र करून जास्तीत जास्त 2 लाख. आता बघा काय काय लोक काय करतात, ह्या बँकेत घेतलं 2 लाख, ह्या बँकेत घेतलं 50,000, ह्या बँकेत घेतलं 60,000. तसं होणार नाहीये. तुम्ही जर 4 बँकाचं लोन घेतलं असेल आणि ते मिळून समजा 2 लाखापेक्षा जास्त होत असेल तर तरी पण तुम्हाला 2 लाख रुपयाची कर्जमाफी मिळणार आहे, बाकी तुम्हाला भरावं लागणार आहे. ओके, नाही तर म्हणतात सर माझं एसबीआय मध्ये 2 लाख आहे, कॅनडामध्ये 50,000 आहे, असं काही होणार नाहीये. तुम्ही बघा त्यांनी क्लिअर सांगितलंय की एक किंवा अनेक बँकांचं सर्व कर्ज एकत्र करून जास्तीत जास्त 2 लाख मुद्दल प्लस व्याज मॅप केलं जाईल. पूर्वी 2019 योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी केवळ बघा, ज्या शेतकऱ्यांनी 2019 मध्ये बघा 2019 मध्ये जी कर्जमाफी झाली होती त्यांना नाहीये. बघा पूर्वी 2019 योजनेचा लाभ घेतलेल्या शेतकऱ्यांसाठी केवळ 50,000 काय कर्जमुक्ती आहे. बघा जेव्हा आपलं उद्धव बाळासाहेब ठाकरे सरकार होतं त्यांनी सुद्धा कर्जमाफी केली होती. त्यांनी ज्या स्कीमचा काय घेतलेला आहे लाभ घेतला त्यांना फक्त 50,000 कर्जमुक्ती मिळणार आहे. पुढे काय, पुनर्गठित कर्ज ओके देखील समाविष्ट आहे. बघा आता पुढे काय, दुसरा नंबरचा आहे एक बघा, एक वेळ समझोता किंवा 1 टाइम सेटलमेंट. आता काय असतं, ज्यांचे एकूण थकीत कर्ज बघा, ज्यांचे एकूण थकीत कर्ज 2 लाखांपेक्षा जास्त आहे त्यांच्यासाठी काय बघा, पुढे 2 लाखांपेक्षा जास्त रक्कम स्वतः बँकेत जमा करावी लागेल. आता बघा ज्या लोकांचं कर्ज 2 लाखापेक्षा जास्त आहे किंवा त्याच्यापेक्षा 4-5 लाख आहे, मग त्यांना काय लागेल 2 लाखांपेक्षा जास्त रक्कम स्वतः बँकेत जमा करावी लागेल. त्यानंतर शासनाकडून 2 लाख माफ केले जातील.
आता बघ काय आहे की काही लोकांनी कर्ज घेतले, समजा 5 लाख रुपये, 5 लाख कर्ज आहे. मग तुम्हाला काय करणं आहे, हे 5चे 5 लाख रुपये भरणं आहे. मग हिच्यातले 2 लाख रुपये माफ होऊन तुम्हाला वापस येतील असं होणार आहे. म्हणजे आपल्या साथ धोका हुआ आहे. ऐकलं का? पुढे काय शासनानंतर शासनाकडून 2 लाख माफ केले जातील. ओके. पुढे मुदत, जास्त रक्कम 31 मार्च 2027 पर्यंत भरता येईल. म्हणजे ज्या लोकांनी 5 लाख 6 लाख 7 लाख असे कर्ज घेतलेले आहे त्यांना कुठपर्यंत करता येईल. बरोबर आहे. मग काय 2019च्या योजनेचा लाभ घेतलेल्यांसाठी फक्त 50,000 रुपये. म्हणजे यांना काय झालं, त्यांनी 2019च्या याच्यामध्ये लाभ घेतलेला आहे. मग पुन्हा समजा त्यांनी 2022 मध्ये कर्ज काढलेलं आहे, यांचं 2 लाख कर्ज माफ होणार नाहीये, यांना फक्त 50,000 कर्ज माफ होणार आहे. ओके. पुढे काय जास्तीत जास्त 50,000 रक्कम भरून माफ बघा माफ होणार आहे. भ्रम आहे. ओके. पुढे बघा काय आता बघा, जे लोक प्रोत्साहन पर लाभ म्हणजे इन्सेंटिव्ह फॉर गुड रिपेअर्स, म्हणजे जे लोक नियमित कर्ज भरतात, नियमित घेतात वगैरे, त्यांसाठी काय स्कीम आहे. पुढे बघा आहे 2022-23, 23-24 किंवा 24-25 या 3 वर्षापैकी कोणतेही 2 वर्षात वेळेवर कर्ज फेडले असेल तर त्यांना 50,000 रुपये काय प्रोत्साहन देणार आहे. म्हणजे भत्ता आपण बोनस देणार आपल्या भाषेमध्ये. आणि पुढे काय, जर एखाद्या वर्षात 50,000 किंवा कमी कर्ज घेतले असेल, वास्तविक फेडले रक्कम किंवा किमान 5,000 मिळेल. काय 5,000 मिळणार आहे. ओके. येस 5,000 मिळणार आहे. आणि 2025-26 ते 27 मध्ये नवीन कर्ज घेतलेले असेल तर त्यांना तेही फेडणे अनिवार्य आहे, ज्या लोकांनी असं झालेलं आहे. पुढे बघा काय, कोण पात्र नाही, या लोन साठी कोण पात्र नाहीये. विद्यमान बघा आता हे कोणाकोणा भेटणार नाही. विद्यमान माजी मंत्री, आमदार, खासदार, जिल्हा परिषद सभासद वगैरे जे असतील म्हणजे मोठमोठे पदावले यांना मिळणार नाहीये. ते सरकारी, निम्न सरकारी किंवा कर्मचारी ज्यांना मासिक पगार 25,000 पेक्षा जास्त आहे. आता बघा म्हणजे आमदार खासदारला तर भेटलंच नाही पाहिजे, तसंच बिचारी जे सरकारी किंवा निम्न सरकारी आहेत आणि ज्यांचा पगार 25,000 पेक्षा जास्त आहे त्यांना सुद्धा कर्जमाफी नाहीये. आणि आयकर भरणारे शेतकरी जे ITR रिटर्न भरतात, जे ITR रिटर्न भरतात, ITR त्यांना पण नाहीये. आणि निवृत्ती वेतन 25,000 पेक्षा जास्त असलेले माजी सैनिक वगळता. आता बघा जे रिटायर जे असतात काय निवृत्ती वेतन घेतात बघा, पेन्शन असते, काय केलं पेन्शन 50,000 पेक्षा जास्त असेल त्यांना सुद्धा काय कर्जमाफी नाहीये. आणि सहकारी संस्था, साखर कारखाने, दूध संचय यांचे पदाधिकारी अधिकारी यांनाही यात कर्जमाफी मिळणार नाहीये. ओके. पुढे बघा काय इतर महत्वाच्या अटी. वैयक्तिक शेतकरी हा निकष कुटुंब नसून व्यक्ती. बघा काय आधार प्रमाणीकरण प्लस अँग्री स्टॅक वर नोंदणी अनिवार्य आहे. ओके. काय करणार तुम्हाला नोंदणी करावी लागणार. योजना राष्ट्रीयकृत बँक, खासगी बँक, ग्रामीण बँक, जिल्हा सहकारी बँक, प्राथमिक कृषी संस्था यांना लागू आहे. म्हणजे सगळ्याही बँकासाठी लागू आहे. कोणकोणते बँक खासगी आहे, बँक खासगी आहे किंवा ग्रामीण आहे, ह्या सगळ्यांसाठी प्रायव्हेट किंवा सरकारी कर्जमुक्ती मिळाली शेतकऱ्यांना प्रोत्साहन लाभ मिळणार नाही. ओके. कर्जमुक्ती मिळणार नाही. पुढे बघा असं आहे. आणि अंमलबजावणी काय संपूर्ण प्रक्रिया ही ऑनलाईन होणार आहे. काय संपूर्ण प्रक्रिया ऑनलाईन होईल आणि सहकार आयुक्त पुणे यांच्याकडे मुख्य जबाबदारी दिलेली आहे. ओके. अशा प्रकारे हे आपली संपूर्ण माहिती आहे. ज्याला व्हिडिओ आवडला असेल त्यांनी आपल्या व्हिडिओला लाईक करायचं आहे, शेअर करायचं आणि गरजू लोकांपर्यंत शेअर करायचं. थँक्यू.